पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार होता। तशा निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आलेल्या होत्या। कार्यक्रम सुरू झाला मात्र अजित पवार आलेच नाहीत। अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी का मारली याची चर्चा सुरू झाली आणि मग कारण सापडलं, या इमारतीला नव्यानं देण्यात आलेलं नाव काय आहे हे सगळं प्रकरण आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। संघापासून अजित पवार 4 हात दूर। तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारतीच्या उद्घाटनाला अजित पवारांची दांडी। राष्ट्रवादीचे नेते म्हणतात दादा आजारी। साहेबांना नगरला भेटा गेल्यानंतर दादांची तब्येत बिघडली। राजकीय कोंडीची परिस्थिती निर्माण झाली की अजित पवार दांडी तरी मारतात, नाहीतर नॉट रिचेबल तरी होतात। तसंच पुन्हा एकदा घडलंय। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता। हे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होतं। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेखही होता, पण अजित पवार या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत। अजित पवार का आले नाहीत त्यामागच्या कारणांची शोधाशोध सुरू झाली। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नव्या इमारतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात आल्यामुळे अजित पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं टाळल्याची चर्चा आहे। अजित पवार महायुतीत आहेत, पण संघाशी संबंधित कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहत नाहीत। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला अजित पवार का आले नाहीत असं विचारल्यावर राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की अजित पवार आजारी आहेत। बाबतीमध्ये दादा स्वतः कर्डिले साहेबांना नगरला भेटा गेल्यानंतर दादांची तब्येत बिघडली। स्वतः दादा आजारी होते। रात्री 12:30 वाजता त्यांनी मला फोन केला, माझी तब्येत बरोबर नाही, उद्या माझे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे तुम्ही स्वतः अटेंड करा। आणि स्वतः दादांचे पीए ओएसडी हे माझ्या बरोबर होते आणि सुनील शेळकेंच्या शेवटच्या कार्यक्रमाला मी स्वतः गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतः दादा आजारी असल्यामुळे त्या कार्यक्रमाला आले नाहीत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ओळख सर्व धर्म समभाव आणि सर्वसमावेशक धोरणांचा पक्ष अशी आहे। अजित पवार नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आपला पक्ष असल्याचं सांगतात। नागपूर अधिवेशनादरम्यान दरवर्षी महायुतीच्या आमदारांसाठी संघाचं बौद्धिक घेतलं जातं, पण अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या या बौद्धिकाला उपस्थित राहत नाहीत। अजित पवारांनी स्वतःला हिंदुत्वापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलंय। हिंदुत्वाचा शिक्का लागला तर राष्ट्रवादीचा मूळ ढाचाच धोक्यात येऊ शकतो, तसंच राष्ट्रवादीची वोट बँकही दुरावली जाऊ शकते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची किंमत कमी केली असं संघानं म्हटलं होतं। नागपूर अधिवेशनाच्या वेळी एकनाथ शिंदेंनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात भेट दिली होती, पण अजित पवारांनी मात्र कायमच स्वतःला संघापासून 4 हात दूर ठेवलाय। काही दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली होती। त्यावेळी अजित पवारांना विचारलं असता अजित पवार म्हणाले की माझी बायको रोज कुठे जाते हे मी विचारत नाही। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का ग कुठे गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत। अजित पवार आलाय तिथं भारतामध्ये। अजित पवार राजकीय सोयीसाठी भाजप बरोबर गेले असले तरीही अजित पवार पक्षाच्या विचारधारेशी तडजोड करत नाहीत। त्यामुळेच अजित पवार संघासोबत जुळवून घेणार नाहीत आणि यापुढे सुद्धा संघाबाबतीत अडचणीची राजकीय परिस्थिती निर्माण झालीच तरीही अजित पवार तिथं फिरकणार नाहीत किंवा गायब तरी होतील। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।